आज आपण करतोय उडीद तांदळाचे डोसे। त्याच्यासाठी सकाळी मी 150 ग्राम उडदाची डाळ, 2 चमचे तांदूळ हे स्वच्छ धुवून घेतलेले आहेत। उडदाची डाळ ही चिकट असल्यामुळे तिला 2-4 वेळेला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी गरजेचं आहे। आता रात्री मी झोपण्याच्या अगोदर उडदाच्या डाळीमध्ये तांदूळ आणि मिरची आणि जिरं टाकून आता हे मिक्सरला लावून ह्याचं पीठ बनवून घेणार आहे। हे पीठ आपण डोश्यासाठी किंवा वड्यासाठी दोघांसाठी वापरू शकतो। आता या पिठामध्ये आपल्याला एअर इंट्रोड्यूस करायची आहे, जेणेकरून हे आपले वडे किंवा उत्तप्पा जे काही आपण बनवू ते सॉफ्ट होतील। आता आपल्याला हे पीठ असं उचलून फेकायचं आहे, त्याच्यामुळे काय होतं ह्याच्यामध्ये हवा जाते। हवा गेल्यामुळे त्याच्यामध्ये जो स्पॉन्जीनेस असतो तो या प्रोसेसमध्ये येतो। तर तब्बल 5 मिनिटं आपल्याला ही प्रोसेस करायची आहे। आता आपल्याला रात्रभर हे पीठ असंच ठेवून द्यायचं आहे आणि सकाळी उठून त्याचे डोसे किंवा उत्तप्पे जे काही आहे ते करायचे आहेत। तर जे सकाळी आपण भिजत टाकलेलं होतं, रात्री वाटलं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी आपण आता पीठ आलेलं दिसतंय, तर ते आता आपण त्याचे डोसे करायला घेऊ। तर आता ह्याच्यातलं काही पीठ आहे तेच मी घेणार आहे डोश्यासाठी आणि बाकीचं पीठ मी ठेवणार आहे वड्यांसाठी। तर एकदाच जर तुम्ही हे पीठ केलं तर तुम्ही त्याच्यापासून वडे पण मेदूवडा पण बनवू शकता, दहीवडा पण बनवू शकता आणि डोसे पण बनवू शकता। तर आता मी ह्या डब्यामध्ये काही पीठ काढून घेते। ह्याच्यामध्ये मी धुतलेल्या तांदळाचं पीठ टाकते आहे, कारण उडदाची डाळ आहे तर आपल्याला तांदूळही लागेल, कारण फक्त 2 चमचे तांदूळ घेतलेलं होतं। तर आता मी ह्याच्यामध्ये तांदळाची पिठी, धुतलेल्या तांदळाची पिठी म्हणजे पीठ ते टाकून हे मिक्स करून आता ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून चवीनुसार मीठ टाकून आता आपण ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे आणि आपण आता ह्याचे डोसे काढायला घेऊया। आता ते इथे आपण तेल लावताना कांद्याचा वापर नाही केला आहे। जे केळीच्या पानाचा जो देठ आहे त्याने आपण तव्याला तेल लावून घेतलेलं आहे। आता आपण ह्याचे डोसे काढून घेऊया। 5 मिनिटं एका साईडला, 1-2-3 मिनिटं एका साईडला सेट झाला डोसा की आपल्याला तो डोसा दुसऱ्या बाजूने पण तसंच करून घ्यायचा आहे। आणि हे डोसे आता आपल्या इथे डोसे झालेले आहेत। आपल्याला हे डोसे आता केळीच्या पानांवरती आपण काढून घेऊया। आता डोसा खाण्यासाठी आपण लाल चटणी बनवूया। त्याच्यासाठी मी 3-4 मिरच्या गरम पाण्यामध्ये भिजवून ठेवलेल्या आहेत। आता ह्या भिजवलेल्या मिरच्या आपल्याला कापून घ्यायच्या आहेत। 1 कांदा, अर्धा टोमॅटो, 2-3 लसणाच्या पाकळ्या, थोडंसं जिरं आणि बेसन घेतलेलं आहे, कारण नाहीतर तुम्ही भाजलेले चणे जे शेंगदाण्यावाल्याकडे मिळतात तेही घेऊ शकतात। 1 चमचा, पण माझ्याकडे 1 चमचा ते चणे नव्हते भाजलेले म्हणून मी पाऊण ते 1 चमचापर्यंत बेसन घेतलेलं आहे। ह्याच्या बेसनामुळे काय होतं चटणीला जो थिकनेस येतो तर त्यासाठी बेसन वापरतात। आता आपण हे वाटून घेऊया आणि ह्याच्यामध्ये मी वाटतानाच मीठ पण टाकलेलं आहे, ठीक आहे। आता ही चटणी जी आहे, आता ह्या चटणीला आपण एक तडका द्यायचा आहे। त्याच्यासाठी गरम तेल करून त्याच्यामध्ये आपल्याला जिरं, मोहरी, त्याच्यानंतर कढीपत्ता ह्याची आपल्याला एक फोडणी द्यायची आहे आणि त्याच्यानंतर आपण हे जे वाटून ठेवलेली जी चटणी आहे ती त्याच्यामध्ये मिक्स करून त्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे। उकळी आल्यानंतर आपली लाल चटणी तयार होईल, जी आपण डोशासोबत किंवा वड्यासोबत कशाही सोबत खाऊ शकतो। आणि ही टिपिकल साऊथ इंडियन मेदूवड्याबरोबर पण देतात, डोशाबरोबर पण देतात।